रामगिरी महाराज आणि भाजपचे आमदार नितेश राणेंच्या अटकेची मागणी करत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। समाजात जातीय तेढ निर्माण करून सलोखा बिघडवल्याचा आरोप। संजय गायकवाडांवरती गुन्हा दाखल झाला पण अटक केली नाही तर काँग्रेसचे सर्व नेते बुलडाण्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला विरोध करणार, काँग्रेसचा इशारा। वनराज आणलेकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मोक्काच्या अंतर्गत कारवाई। 22 आरोपींवरती पुणे पोलिसांची कारवाई। साताऱ्यामध्ये अनेक गणेश मंडळांच्या समोर डीजेसह लेझर लाईटचा वापर। पोलिसांच्या सूचनेनंतरही गणेश मंडळांकडून नियमांचा भंग। उदयनराजे, शिवेंद्रराजेंचे पोस्टर्स नाचवत तरुणांचा धिंगाणा। लालबागच्या राजाच्या चरणी आज 38,40,000 रुपयांचं दान। यामध्ये 93 ग्रॅम सोनं तर 6,186 ग्रॅम चांदी। नाशिकमध्ये गोदावरीच्या नदीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवलं। गोदा महाआरतीसाठी आले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे घडली घटना। रायगडमध्ये दरीत पडलेली बस क्रेनच्या सहाय्याने काढली बाहेर। काल कोंझर घाटामध्ये झाला होता अपघात। कल्याणमधील अंबरनाथ गोविंद तीर्थ पुलावरती भीषण अपघात। वळण घेणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेली दुचाकी चाकाखाली आली, चालक थोडक्यात बचावला। अमरावतीच्या मेळघाटामध्ये रुग्णांसाठी बेडची व्यवस्था। एबीपी माझाच्या बातमीनंतर आरोग्य यंत्रणेला जाग। डेंग्यू बाधित रुग्णांवरती सुरू होते जमिनीवर उपचार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।